श्री स्वामी समर्थ अध्याय 49. श्री गजानन व श्री सरस्वती माता यास नमस्कार असो. श्रीमद दिगंबर देवांना नमस्कार असो. शिष्य श्री गुरुमूर्तीला विनवितात, अहो गुरुदेवा, अहो श्री गुरुदेवा, पैशांनी जर सर्व कामे होतात तर मोक्षासारख्या अन्य गोष्टींसाठी ज्ञानप्राप्तीसारख्या उपायांची गरज तरी काय. श्री गुरु म्हणतात, सुवर्णादी धन हे नाशिवंत आहे, टिकणारे नाही. त्याने जीवाला मोक्ष रूप अमृत भावाची प्राप्ती होत नाही. उलट या सोने नाण्यांचा लोभापोटी जीवास मरण पत्करावे लागते. पैशामध्ये मृत्यूचे कारण दडलेले आहे, त्याचे इथे निरूपण करतो, हे समजून घ्या. जेवढे धनवान पुरुष असतात ते एखाद्या राजाकडून चोर, दुष्ट व एखाद्या कपटी आप्त सोयऱ्यांच्या हाताने अनेक प्रकारची दुःखे भोगून मरण पावतात. असा कोणी धनवान नाही जो चिंता न करता जगतो. स्वप्नात देखील त्याला सबल राजकर्त्यांचे भय असते, चिंता राहते. म्हणजे जागीपणीही त्यांनी हा त्रास, धन संरक्षणाची चिंता असते. यात नवलते काय. याऐवजी निर्धन, गरीब, बिचारे मेहनतीने जगतात. इतरांना पिडण्याची सबलता त्यात नसते. इतरांना भिवून ते विनम्रतेने वागतात. त्यास रोगाधिकांचा विशेष उपद्रव राहत नाही. त्यांच्या जठराग्नी नेहमी प्रदीप्त राहतो. यावरून असे जाणले जाते की दैव तथा अग्नादी दैवते दारिद्र्याला अनुकूल राहतात, तर धनिकावर प्रतिकूलता दर्शवितात. विशेष करून रोगी धनवान असल्यास नाना प्रकारचे वैद्य, ज्योतिषे, पंचाक्षरी योगी ह्यांच्याद्वारे रोगाचा नाश करण्यासाठी भरपूर पैसा देऊन औषधे मागवितो. कपट व वाईट कामे करून खूप पैसा मिळवणाऱ्या बहुधा तृप्ती नसते. असे लोक बऱ्याचदा अल्पायुषी असतात. अगदी आपल्या पुत्र बांधवांबरोबरही धनिक लोक द्वेष भावनेने वावरतात. कुत्र्यांप्रमाणे एकमेकांच्या अंगावरही ओरडतात. हे कार्य करावे की न करावे, पुष्कळ धन कशाने घरात यावे या चिंतेने ते ग्रस्त असतात. असे केल्याने कशात सुख मिळेल. महात्मा, योगी, साधू, संत हे निर्धनावर कृपा करतात, मात्र या विरक्त पुरुषांचे धनिकांवर कधी लक्ष नसते. अनेक धनिकांना धनाचा इतका वध असतो की त्या दुर्दीत ते पापकर्मी करतात. देवधर्म, राजा यांची त्यांना भीती वाटत नाही. देवतांचाही ते धिक्कार करतात. श्री गुरूंनी नेहमी अवज्ञा करतात. वेदवेत्ते, पंडित, वैदिक, धर्मशास्त्री, वैद्य, ज्योतिष, गणिक, पुरोहित, प्रतिष्ठित याज्ञिक यांचीही हे लोक हेळसांड करतात. आपल्या लोकांस वा परपक्षीय सज्जनास उपद्रव देऊन त्यास दुःखी करतात. बहुसंख्य दरिद्र निर्धनांचे तसे नसते. ते सदाचारी असतात. लोकांना पीडा देण्याची ताकद त्यांच्या नसते. उलट संबलांना भिवून ते नम्रपणे वर्तन करतात. म्हणून जाणतात लोक हे धनिकांपेक्षा दरिद्र जनांचा परामर्श नेहमी घेतात. यथाशक्ती त्यास अन्न वस्त्राधिक अर्पितात. धनाच्या आसक्तीने ते चित्त विचलित झालेले श्रीमंताला मोक्षरूप अमृत किंवा आत्मज्ञान प्राप्त होण्याची आशा नसते. ब्रह्मभाव प्राप्ती रूप मोक्ष त्याला दक्ष वेदज्ञानींनी अमृत म्हटले आहे. मिळविण्याची सावधानता हवी. अहंकार व मीपणा हा देहाभिमान प्रत्येकाला घातक आहे. या विकाराची निवृत्ती झाली पाहिजे. अहममाभिमान संपल्याशिवाय अज्ञानाची निवृत्ती होत नसते आणि अज्ञानाची निवृत्ती आत्मज्ञाना वाचून होत नाही. पैशांची हाव चित्ताला विक्षिप्तपणा आणते. त्यामुळे धनिक आत्मज्ञानापासून दूर राहतात. त्यामुळे अज्ञानी निवृत्तीही होत नाही. अज्ञान राहिल्या आपल्या सूक्ष्म शरीराची निवृत्ती होत नाही. सूक्ष्म शरीराच्या आश्रयाला पाप पुण्य असतात. म्हणजे सूक्ष्म शरीर असतात पापपुण्याचा लय होत नाही. पुण्य पाप कर्मे तशीच राहिली, त्यांची फळे भोगली नसतील तर स्थूल शरीर अवश्य प्राप्त होते. स्थूल शरीर असल्याने जीव हा पूर्वकर्मानुसार सुख दुःख भोगतो. पूर्व संस्काराचा परिणाम होतच असल्याने हा जीव सदैव पाप पुण्य कर्मे करतो.
ते प्रारब्ध कर्म भोगून पुन्हा मरणाला प्राप्त होतो. मरणानंतर हा अज्ञानी जीव स्वकर्मानुसार पुन्हा जन्म घेतो. आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोवर हे जीव घड्याळासारखे निरंतर संसार भ्रमण चालू ठेवते. जीवाला नेहमी धनाची आशा असते, मोक्षामृत प्राप्तीची नसते. परंतु धन आणि सुवर्ण यामुळे तुम्हाला सहज मोक्ष मिळण्यास अडथळा होतो असा अर्थ स्पष्ट आहे. हे सर्व दुःखाचे कारण धन आहे. सततच्या जन्म मरण फेऱ्यातही ते कारण ठरते. धनाची उपयुक्तता किती याचा इथे विचार करू. विषयासक्त लोकांचे उदाहरण घ्या. धन असल्यास हवे तसे विषय सुख मिळवितो येत असे म्हणावे तर प्राण्यांचे काय. श्वानाधिक प्राणी धनविरहित असतात, पण त्यांना विषय सुख मिळतेच ना. म्हणजे स्त्री संभोग विषय सुखात धनाची गरज याला प्राधान्य नसते. मुंगा हाही निर्धन असतो. गुणगुणात फिरताना तो नाना प्रकारच्या पुष्पगंधाचा आस्वाद घेतो. म्हणजे गंधरूप विषयजन्य सुखातही धनाची गरज पडत नाही. धनहीन असे पोपट कोकिळादी पक्षीही हवे तेव्हा वाटेल तितक्या आम्रफळादिकांचे रस सेवन करतात. याचा अर्थ रस विषयजन्य सुखही धनाशिवाय संभवते. शब्दजन्य विषयांतही धनाची जरूर पडत नाही. यांचे उदाहरण पहा. शिव विष्णू देवी आदी देवतांच्या मंदिरी ज्या गायी बैल निर्धन स्त्री पुरुष वापरतात ते तेथील प्रार्थना गीत वाद्यादी शब्दांना नाना प्रकारे श्रवण करून सुखी होतात. रूप विषयजन्य सुखाचेही पहा. एखादी सौंदर्यवती वारांगणाचे सौंदर्य न्याहाळून दारिद्र्य व्यक्तीही आनंदास पावते. म्हणजे इथेही धनाशिवाय काम झाले. माशीकडे कधी धन असते का. ती अगदी एखाद्या राजस्त्रीच्या अंगावरती जाऊन छान बसते, स्पर्श सुख घेते. अर्थात स्पर्श विषयासारख्या सुखामध्येही पैशाचा संबंध नाही. धनामुळे थोडेसेही सुख मिळाले तरी त्या व्यक्तीच्या समस्त कार्याचे जनकपण धनाकडे जाते. खरोखरीच्या जनकवत्सूला शास्त्र कारण असे समजते. केवळ सहाय्यभूत वस्तूला सर्वतोपरी जनकत्व होतो. प्रत्येकाचा ठराव उपयोग झाला हे खरेच. कुंभाराच्या घरी गाढव असते. घडा निर्मितीमध्ये त्याचाही सहभाग मदतीच्या रूपाने असतो. हे सर्व सहाय्यभूत घटक झाले, पण म्हणून ते संयोगी पदार्थ घड्याचे स्वयंसिद्ध स्वतंत्र जनक ठरत नाही. धनिक यत्किंचित विषय सुखाला प्राप्त होतो, तसा निर्धनही आपल्या विषय सुखाला भोगतो. म्हणून विषय सुख प्राप्तीचे कारण धन नाही. स्वर्गाधिक सुखासाठी जो धर्म पाळावा त्यामध्ये धनाची आवश्यकता संभवत नाही. एखादा आचरणशील पण निर्धन असलेला ब्राह्मणही स्वर्ग सुख भोगतो. उलट धनमदाने मत्त धनिक आपल्या कर्माने नरकवासास जातो. अश्वमेधादी यज्ञ हे सर्व प्राप्तीचे साधन ठरतात. असे यज्ञ धनाविन सिद्ध होत नाही हे खरे, परंतु अशा यज्ञा व्यतिरिक्त अनेक जप तप व्रत नियम अनुष्ठाने शास्त्राने प्रतिपादिली आहेत, ज्यांद्वारे स्वर्ग प्राप्ती होऊ शकते. यज्ञ करण्यास भरपूर खर्च येतो, त्याद्वारे स्वर्गाचा द्वार खुले होतो असे समजणारे समजतातही, पण म्हणून धनमोक्षास संपूर्ण कारण ठरत नाही. धन नाही म्हणून यज्ञ करता येत नाही व आपण मोक्षास मुकलो असे समजण्याचे कारण नाही. स्पष्ट सांगावे तर सर्वसंग परित्याग करण्यानेच मोक्षरूप प्राप्त होतो हे जाणावे. ते सर्व या श्री गुरुलीलामृत ग्रंथात यथाप्रती वर्णिले आहे. आता आत्मानस्तु कामाय सर्व प्रिय भवावी अशी बृहदारण्य श्रुती आहे. तिचे निरूपण संक्षेपात करतो हे परिसावे. आपल्या सुखाचे साधन आपण काय समजतो. पती पत्नी पुत्र सोने धन संबंधित पशु पक्षी हे आपल्या सुखासंबंधाने आपल्याला प्रिय असतात. ब्राह्मण क्षत्रिय आदी जाती जमीन वेद श्रुती स्थावर जंगम सकल प्राणीमात्र असे जगतातील समस्त जीवांच्या प्रीतीचे जेवढे म्हणून पदार्थ आहेत ते आपल्या सुखासाठी आपल्या प्रिय वाटतात. दुसऱ्याच्या प्रिय भावना इथे गृहीत नसतात.
दुसऱ्याच्या प्रिय पदार्थासाठी नव्हे, स्वतःच्या प्रिय पदार्थासाठी प्रत्येकाची धडपड असते. आपापल्या जो अनुकूल आहे त्यावरच जीवाची प्रीती राहते. आपल्याला प्रतिकूल असलेल्या जीवावर कुणाची प्रीती नसते. जो पुत्र स्वतःला अनुकूल त्यावर पिताच्या भाई जीव पुत्राधिकाच्या प्रतिस्तव नव्हे, स्वतःस उपयुक्त असेल ते प्रिय. ज्याची उपयुक्त नाही त्याला पिताही प्रतिकूल असतो. म्हणून दुसऱ्याला साठी नव्हे, स्वतः अनुकूलतेने जगतो हे तात्पर्य. सुख देणारे म्हणून पती पत्नीला प्रिय, पतीला सुख देत म्हणून ती पत्नी पतीला प्रिय. आपल्या अनुकूल काळात प्रिय असणारा प्रतिकूल बनला की तो परम दुःखदायक ठरतो. प्रत्येक जीवाला आपल्या आत्मा प्रिय असतो हेच खरे. आसपासची माणसे काही कारणांनी प्रिय असतात. ते कारण संपली की आपलेपणा परकेपणात परिवर्तित होतो. प्रत्येक जण स्वतःच्या स्वभावानुसार आपल्या गरजेनुसार उपयुक्तता पाहून आपली प्रिय वस्तू ठरवितो असतो. हे संबंध आत्मसंबंध म्हणून प्रियरूप नसतो. स्वाभाविक दृष्टीने प्रियरूप असताना माणसाच्या स्वतःच्या स्वकल्पनेवर समोरचा प्रिय अप्रिय ठरवला जातो. ज्या काळात जीवाला पत्नीची इच्छा झाली व त्या काळात ती प्राप्ती झाली म्हणजे तो प्रिय ठरतो. वियोग झाला की त्या व्यक्ती संबंध मनुष्य जीव दुःख झाल्याचे सांगतो. म्हणजे हे सगळे तत्कालीन प्रिय पदार्थ अनात्म ठरतात. तसे आनंद रूप आत्म्याचे नाही, ते परम शुद्ध आहे. तो जीवांचा प्रियतम आहे. प्रिय शब्दाहून अधिक उत्तम अवस्था प्रियतर ही, तर त्याहूनही प्रिय हे प्रियतम. प्रियतम कोण? तर जो कायम आहे तो. असा कोण आहे? आत्मा हा प्रियतम आहे, त्याच्यासारखा दुसरा नाही. आत्मानंद लेश मात्र झाला तरी अनुभवणारा सर्वोच्च आनंद अनुभवतो. सर्व आनंदापेक्षा आत्मानंदाची स्थिती अत्याधिक म्हणून आत्मानंद हा उत्कृष्ट असे वेदही म्हणतात. हा आत्मानंद जे अखंडपणे अनुभवतात ती स्थिती म्हणजे महात्माधिक उच्च जीव. स्वर्गलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत जेवढे आनंद आहे ते विषयजन्य आहे. त्या आनंदापेक्षा अधिक महान व ज्यात वेगळेपणा उरला नाही असा तो ब्रह्मानंद. ब्रह्मानंद आपल्या जीवात्मापासून भिन्न नाही, कारण तोच सर्व जीवांचा आत्मरूप आहे. म्हणूनच आत्मस्वरूप आनंद हा नेहमी समस्त जीवाचा परमार्थ पुरुष आहे. असा सर्व जीवाचा परमात्मा पुरुष ज्याला सर्वदा सर्वजण पूजित असतात, ज्याचे सर्वदा ध्यान केले जाते, तोच परमपुरुष नरवेश धारण करून प्रज्ञापुरीत प्रकटला वावरला. श्री स्वामी समर्थ महाराज जगदोद्धारासाठी अक्कलकोटात स्थिरावले. खरोखरीच अक्कलकोटच्या भाग्योदयाला काही पार नाही. ज्याप्रमाणे गोकुळात श्री कृष्ण लीला करीत फिरले नंद गोप वज्राधिकांनी पूर्ण ब्रह्म सनातन मित्र जोडला, तसेच परमानंद पूर्ण ब्रह्म सनातन जगत जीवन स्वामीराज पृथ्वीवर संचार करीत करीत प्रज्ञापुरी येथे येऊन शिरावले. परमात्म्याचे सख्यत्व पावले म्हणजे अक्कलकोटात समस्त जनांचे अहोभाग्य उदयास आले म्हणाला. त्यावेळी मालोजी नृपती राज्यपदावर आरूढ होते. श्री स्वामी महाराजांचा नुकताच देहांत झाला होता. श्री स्वामीराज सोलापुरात असताना चिंतोपंत टोळ यांनी अक्कलकोटात येण्याविषयी त्यांना प्रार्थना केली. तेव्हा उष्णता सरल्यावरी येऊ असे महाराज म्हणाले. उष्णता शब्द उच्चारण्यामागे समर्थांचा संकायाचा आशय असा होता की शहाजी राजे कैलासी पावतील तेव्हा सकल प्रजा शोकमग्न असताना येणे प्रशस्त नव्हे. युवराज जेव्हा नृपाधिपती होतील व पुन्हा प्रजा आनंदी होईल तेव्हाच अक्कलकोटात जाऊ, म्हणजे पर्जन्य होईल तेव्हा येऊ असा समर्थ वचनाचा अभिप्राय होतो. मालोजी राजे ईश्वरेच्छेने राज्यपदारूढ झाले नि त्यास सर्वाधिकार प्राप्त झाले. त्यानंतर अश्विन महिन्यात महाराज अक्कलकोटात प्रवेशले. तो प्रवेश भाग श्री गुरुलीलामृतात इतरत्र वर्णिला आहे. असो, श्री स्वामीराज वरप्रसादाने मालोजींना जो मुलगा झाला त्या राजपुत्राचे नाव शहाजी. प्रजाला त्याला बाबासाहेब राजे असे म्हणत.
ज्या प्रकारे लोकांमध्ये मुलगा व मुलगी आपल्या पित्याला बाबा म्हणतात, तशाच भावाने प्रजा त्यांना बाबा म्हणे. मालोजी हे सदधर्माने चालणारे राजे होते. राजपुत्र शहाजी हे बालवस्थेपासून शांत, गंभीर, धैर्यवान, अंगी चातुर्य, सारासर ज्ञान विवेक असणारे असे होते. शहाजी राजेंची पिता मालोजी व मातोश्रीला निर्वर्तल्यावर राजदरबारी मंडळींनी आधी विद्याभ्यास मग विवाह संबंधी विचार चालविला. कारभारी नारायण वासुदेव बर्वे हे कर्तव्यदक्ष सर्वगुण संपन्न कारभारी या कामगिरीवर लागले. बडोदा येथे गायकवाड राजदराण्याशी संबंधित वधूचा त्यांना शोध लागला. श्रीमंत खंडेराव महाराज गायकवाड सरकार समशेद बहादूर यांची प्रथम पत्नी पासूनची कन्या हंसाबाई या बडोद्याचे किल्लेदार राजे नारायणराव घायबर यांच्या पत्नी होत्या. या उभयंतांचे कन्यारत्न बाळूबाई त्या रूपसौंदर्य गुणसंपन्न विवेक व चतुर होत्या. शहाजी राजांसाठी त्यांची निवड ही कारभार्यांना अगदीच योग्य वाटली. रामकृष्ण राजोपाध्ये बर्वे कारभारी यांनी लग्न सामग्री सिद्ध केली. बडोद्यांचे वराडी कन्यारत्न घेऊन अक्कलकोटात आले. सुमुहूर्तावर विवाह सोहळा पार पडला. बाळूबाई आता लक्ष्मीबाई बनल्या. त्याही अत्यंत धार्मिक विचारांच्या होत्या. शहाजी राजेंनी ज्याप्रमाणे अल्पवयातही शिंदे होळकरांनी राजकर्त्यांशी उत्तम संबंध राखले होते, तद्वत इंग्रज राजकीय कामदारांसह ते योग्य वर्तन राखून होते. पुढे राज्याधिकार प्राप्त झाल्यावर त्यांनी शांतचित्त क्षमायुक्त भावाने स्वराज्य सांभाळले. शहाजी राजे हे लहानपणापासून श्री स्वामी सेवेत होते. बुधवार पेठेत प्रति गुरुवारी ते श्री स्वामींचे दर्शन घेण्यासाठी येत असत. तसेच ग्रामदैवत व अन्य देवतांचे पूजन ते आपल्या राजपत्नीसह उत्तम पार पाडित. कुळ परंपरा आचरण उत्तम, प्रजाहित दक्ष, सुंदर सदृढ राजकाया, तेजस्वी कांती पाहून प्रजाजन त्यांना देवासम मानून वंदन करीत. शहाजी राजांना 3 कन्यारत्न लाभले. पुढे विलक्षण प्रारब्ध गतीने राज्याच्या प्रकृतीत बिघाड झाला. त्या काळी विठ्ठल टिकाळे उपलभ हे संस्थानाचे मुख्य कारभारी होते. त्यांनी अक्कलकोट संस्थानाची खऱ्या अर्थाने नगरी केली. राजमंदिर, धर्मशाळा, विद्यालये बांधवून घेतली. शहाजी राजांचे आरोग्य बिघाडावेळी त्यांनी नाना प्रकारचे उपाय करून पाहिले, परंतु एखादे आयुष्य सर्व भोग भोगून संपले तर काय करावे. शालिवाहन शके 1818 प्लवम नाम सत्वंसर मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी गुरुवार या दिवशी ते कैलासवासी झाले. प्रजाजनास हा मोठा धक्का होता. अवघ्या 29व्या वर्षी कर्तबगार राजा गेला, याचे सर्वांना दुःख झाले. परंतु बलवान ईश्वरेच्छे पुढे कुणाचे काय चालणार. तडगे बागेत त्यांचे अपूर्व समाधी विश्रांती स्थान बनविण्यात आले. एखाद्या देवालयाप्रमाणे तिथे शिवलिंग स्थापून पूजनादिक चालविते जात असे. भजन, पुराण, कथानाचे कार्यक्रम तिथे चालत. ते पाहून समाधान वाटत असे. अक्कलकोट हे तत्कालीन इंग्रज सरकारचे संस्थान पूर्ववत चालावे म्हणून राजपत्नीने दत्तकपुत्र घेऊन सशस्त्रास दत्तक विधान करविले. असो, उपलपांना विठ्ठल रूपात दर्शन. सोलापूर शहरामध्ये टिकाजी उपलप नामे एक सद्गृहस्थ राहत होते. ते पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. सदवासनेचे उत्तम फलस्वरूप त्यांना पुत्र कन्या संतती विपुल होती. त्यांचे ज्येष्ठ पुत्र पिराजीराव, कनिष्ठ पुत्र विठ्ठलराव दोघेही कर्तबगार होते. थोरले पिराजीराव हे एकदा अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ चरण दर्शनास आले. परब्रह्ममूर्ती स्वामीराज तेव्हा पटवर्धनाच्या गणेश मंदिरात बसलेले होते. दर्शनासाठी येणारे भक्तजन श्रींना सुगंधी पुष्पहार घालून फळाफळ व मिठाई समोर अर्पण करीत होते. कोणी नमस्कार करीत, कोणी श्रीफळ फोडत होते.
कापूर उजळीत होते. अशा महानंद समयी पिराजीरावाने उत्कट भक्तिभावाने पुढे होऊन श्री स्वामी समर्थ चरणी साष्टांग नमस्कार घातले. नंतर हात जोडून उभे ठाकले. पण समोर पाहतात काय, प्रत्यक्ष विठ्ठल चक्रपाणी ज्यांच्या कानी देदीप्यमान मोती कुंडल, मोठे कंठा माळा असे रूप समोर दिसले. पिंजररावांच्या अंतःकरणाचा ठाव घेऊन महाराज उपस्थित जनास म्हणाले, यांचा वंश विठ्ठल भक्ती पारायण आहे. हे पाहून सद्गती पिराजीराव बघता बघता श्री स्वामीराज विठ्ठलाच्या चरणी रुजू झाले. महाराज आपल्या प्रत्यक्ष विठुमाऊली या दिनावर अपरंपार केली कृपा हे देवराया. त्यावेळी प्रसन्न वदन यतीश्वरांनी स्वकंठातील पुष्पहार पिराजीरावांच्या गळ्यात घातला. कल्याणकर आशीर्वचन प्रसाद घेतल्यावर दंडवत करून ते गेले. त्या दिवसापासून त्यांच्या कुटुंबाचे कल्याण स्वामी राजकृपेने वृद्धीसा पावले. पिराजींचे बंधू विठ्ठलराव हे इंग्रज राज्यात विद्याकुशल असलेले. त्यांनी मामलतची कामे सबलतेने वाढविली. ते श्रीमंत शहाजीराजे पदरी मुख्य कारभारी झाले. राव बहादर मिळवली. इंग्रज व मराठा राज्य हा उभय सरकारांच्या राज्यपद्धतीस अनुसरून त्यांनी राजकारभार चालविला. स्वामींच्या समाधीस्थानी उत्सव नैवेद्याची करून स्थानाला संरक्षिले वाढविले. अक्कलकोट गावात पेठेमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. विठ्ठलरावांनी मोठ्या परिश्रमाने हे दुःख दूर केले. खासबागेतील डबल बावडीतून नाळद्वार पाणी गावात आणले. ठिकठिकाणी दगडी टाक्या बांधून नळ बसविला. अक्कलकोट नगरीचा जणू जीर्णोद्धाराचे केला. नवी उद्याने बनविली, जुनी सुशोभित केली. जनमानसात ते फार प्रिय ठरले. श्री स्वामी महाराजांच्या त्यांच्या घराण्यावरील कृपाप्रसाद कार्य करीत होता. दरिद्री बसप्पाला पूर्व वैभव दिले. एका दिवशी अक्कलकोटास महाराजास पूर्व भक्त बसप्पा तेली आपल्या 3 मुलांसह श्री स्वामी दर्शनार्थ आला. अत्यंत वृद्ध बसप्पा द्रव्यहीन दरिद्र झाला होता. श्री स्वामी कर्मी प्राप्त वैभव लोप पावले होते. पत्नीचा मृत्यू झाला आणि त्याचे दुर्दैव सुरू झाले. तो आला असतानाच कोकणातून एक तरुण जोडपे तिथे कृपा प्राप्त्यर्थ अक्कलकोटास आले. श्री स्वामीराज दयाळ तेव्हा शेख नरुद्दीन दर्ग्याजवळ बसले होते. तिथे दर्शनासाठी पुष्कळ नरनारी समूह जमला होता. कोकणाच्या दोन्ही स्त्री पुरुषांनी साष्टांग नमस्कार घातला. मग जवळ उभे राहिले. ब्राह्मण गुरु श्री गुरूंना वारा घालत होते. त्यांची पत्नी श्रीचरण चुरू लागली. इतक्यात बुद्ध बसप्पा मुलांसह पुढे येऊन दंडवत घालू लागले. तेव्हा जगद्गुरु सुहास्य वदन होऊन द्विज स्त्री राधाबाईंना म्हणाले, अगलिंबे, तुझे पूर्वजन्मीचे वृत्त जाण. हा वृद्ध बसप्पा तेली तुझ्या पूर्वजन्मातील पती होय. तुला यापासून हे 3 मुलगे झाले. तुझ्या या प्रिय लेकरास तू जवळ घे. पाहतेस काय? श्रीमुखातील हे चमत्कारिक वचन ऐकताच ती ब्राह्मण स्त्री चकित झाली, लाजली. तिला खेदही वाटला. इतक्यात त्या तिन्ही तैलपुत्रांना पूर्वजन्मीच्या त्या मातेविषयी ममत्व उत्पन्न झाले. ते म्हणू लागले, माते, रुसलीस का आम्हावरी? आम्ही दरिद्री अज्ञानी असल्याचे जाणून आम्हास त्यागून देवाचे घरी गेलीस. भाग्यात होते म्हणून पुन्हा भेटलीस तू. हे शब्द कानी पडताच राधाबाईंनाही पुत्रांविषयी माया जागृत झाली. मुलांना जवळ घेऊन तिने कुरावली. असा आश्चर्यजनक प्रकार यापूर्वी न कोणी पाहिला होता ना ऐकला होता. पूर्वप्रतार तेली प्राप्त जन्म ब्राह्मण कुळात हे ईश्वरी मायेचे कौतुक आगळेच होते. पुढचा प्रसंगही विशेषच होता. सर्वांतर्यामी अंतरसाक्षी स्वामीराय पुढे तिला म्हणाले, राधे, बसप्पाच्या घरी त्वरेने जा. पूर्वजन्मातल्या घरी पश्चिमेच्या रंगीत खांबाखाली तुझ्या हाताने पुरून ठेवलेली द्रव्याचा हंडा स्वतःच्या हाताने बाहेर काढ. लोभ न ठेवता बसप्पा तेल्यास देऊन टाक, म्हणजे त्याचे दारिद्र्य दूर होईल. मग तुला पुत्र संतान होईल. जा. पूर्वकर्म दोष घालून राधेला पुत्र प्रदान. समर्थाज्ञा होताच अक्कलकोटहून 32 मैल दूर असलेल्या ग्रामी जाऊन राधाबाईंनी ते धन नेमके काढून
बसप्पाच्या हवाली केले. ब्राह्मण उभयता बसप्पा व त्याच्या मुलांसह तिथे गेले होते. राधाबाईंना स्थळ शोधणे कठीण गेले नाही. अक्कलकोटा धनप्राप्तीचे हे वृत्त कळताच सर्व स्वामित्व दर्शविणाऱ्या समर्थ लीलेने सर्वजण थक्क होऊन गेले होते. ब्राह्मण दाम्पत्य श्री स्वामी महाराजांचे आशीर्वाद घेऊन स्वस्थानी निघून गेले. पुढे वर्षभरात त्या द्विजपत्नीला पुत्र लाभ झाला. त्या पुत्रास घेऊन ते दाम्पत्य श्री स्वामी दर्शनार्थ अक्कलकोटात पातले. समर्थांचे यथास्थित पूजन ब्राह्मण भोजन करून गुरु आज्ञा व प्रसाद घेऊन आनंदभरित मनाने हे उभयता कोकणात परतले. चण्याचे कुजके 7 दाणे. बडोदा येथील भाऊखेडकर हे एक शुद्ध वर्तनी ब्राह्मण. प्रारब्ध योगानुसार त्यांना बडोदा सोडावे लागले. ते स्वामी महाराज महती ऐकून अक्कलकोटात आले. श्रीचरणी मस्तक ठेवताच त्यांच्या नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले. तेव्हा महाराजांनी चण्याचे कुजके 7 दाणे त्यांच्या हाती दिले व म्हणाले, खुशाल रहा आपल्या गावी. त्यावेळी त्यांच्या पदरात प्रसाद फळे टाकले. परिणाम स्वरूप खेडकर यांची संतान सुखी निश्चित झाली. या कृपादान प्रसंगावेळी चोळप्पा स्वतः वामनबुवा ब्रह्मनिष्ठ श्रीपाद भट धर्मराव व मराठे आदी मंडळी होती. आनंदित बनलेल्या भाऊंनी समर्थ पूजन करून ब्राह्मण भोजनही घातले. पुढे थोड्याच दिवसात ते बडोद्यास गेले. तिथे आपल्या वधीतच त्यांचे सर्वाधिकार प्राप्त झाले. त्याचप्रमाणे त्यांचे 7 शत्रू होते, ज्यांनी त्यांना पूर्वी जगणे मुश्किल केले होते. हळूहळू ते सर्वजण निर्बल बनून भाऊसाहेबांबरोबर मोठ्या प्रेमाने एखाद्या मित्राप्रमाणे वागू लागले. भाऊसाहेब आपले कुटुंबीय चिरंजीवास समवेत आनंदाने राहू लागले. बडोद्यातील श्रीमंत रामचंद्रराव व्यंकटराव घोरपडे राजे यांचे जहागीर कोल्हापूर समीप होती. दत्तवाड, दानवाड, सप्तसागर आणि नगर जिल्ह्यातील हिंगणी नगर या ग्रामाची जहागीर त्यांना होती. बडोद्यासही त्यांना योगायोग नेमणूक होती. येथील मंदसूर ग्रामाची व्यवस्थाही त्यांच्याकडे होती. इंग्रजी राज्यातून त्यांना अमीरुल उमराव हे पदवी प्राप्त होती. त्यांना 2 पतिव्रता सुलक्षणी स्त्रिया होत्या. त्यांची व्यथा ही होती की त्यांना संतान प्राप्ती नव्हती. म्हणून घोरपडे यांना आपल्या कारकुनास अक्कलकोट येथे पाठवून संतान प्राप्तीसाठी निवेदन केले. तेव्हा योगीश्वर मूर्ती श्री स्वामीरायांनी सुपुत्र संतान होईल असा आशीर्वचन दिले. हरिवंश ग्रंथ श्रवण केल्याने तुमचे मनोरथ शीघ्र पूर्णत्वास जाईल. त्यानुसार विद्वान ब्राह्मण मुखातून राजांनी हरिवंश ग्रंथ श्रवण केला. तेव्हा थोरल्या पत्नी गंगूबाई यांनी पुत्र प्राप्ती झाली. अत्यंत सुलक्षणी सुखरूप बाळ समस्त जनास परमानंद झाला. भाऊसाहेब घोरपडे हे उत्तम कुलवान, शूर, उदार, चतुर, शुद्ध मनाचे होते. श्री स्वामी महाराजांचे ते नित्य स्मरण करीत. भाऊसाहेब व पत्नी गंगूबाई या दोन्हींच्या पश्चात त्यांचे पुत्र बाबासाहेब हेही सुविचाराने वागणारे, दक्ष व बुद्धिमान म्हणून सर्वपरिचित झाले. सातार प्रांतीचे एक ब्राह्मण पांडुरंग केशव पटवर्धन हे इंग्रजी, मराठा, गुजराती या तिन्ही भाषा उत्तम शिकून बडोदा प्रांती मेहतागिरीवर होते. श्री द्वारका नारायण सरोवर, सुदामापुरी, प्रभास क्षेत्र, गिरनार आदी यात्रा करून अक्कलकोटास आले. श्री गुरूंचे दर्शन पूजन करून नैवेद्य व विप्रसंत संपन्न केल्यावर त्यांना बडोद्यास परतण्याविषयी आज्ञा मिळाली. तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, नर्मदा काठी आम्रवृक्ष असल्यास त्यांची पाने आम्हास पाठवावी. मात्र इथे एक गोष्ट सांगा, तुमच्या मुखात दात किती? पांडुरंग पटवर्धन म्हणाले, आपल्या आज्ञेप्रमाणे मी आंब्याची पाने पाठवितो आणि माझ्या मुखामध्ये 32 दात आहे. समर्थ उद्गारले, तितकीच वर्षे वाचतो, पुढे निजधामास जाशील. मग आज्ञाप्रसाद घेऊन पटवर्धन डभोईस गेले. नर्मदा काठीची आम्रपत्रे त्यांनी प्रज्ञापुरी पाठविली. ती पाठविल्याने
त्यांना खास मलाही येऊन सांगितले. घडला वृत्तांत सांगितला. पुढे 32 वर्षांच्या अंती त्यांचे खरोखरीच देहावसान होऊन ते विदेह कैवल्यास पावले. अशी ही स्वामीरायांची सर्वज्ञ साक्षी सर्व शक्ती. त्यांची लीला ही अगम्य व अद्भुत आहे. अशा प्रकारे इथे हा 49वा ब्रह्मनिष्ठ वामन रचित गोड अध्याय समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.